रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. स्वतः वाजलेत सकाळचे 3:30 झालेत. पप्पा निघालेत कामाला. मस्तपैकी आवरले. आज रविवारचे पण जातात कारण की वर्कलोड आहे. त्यांनी तर गाडी बुक केली आहे. मम्मी आपली जेवण बनवती आहे आणि मी आता 6 वाजता उठलो आहे. तर पटकन आवरतो आणि अभ्यास वगैरे करतो आणि मग तुम्हाला तो फ्रेश होऊन. चला सेट, लेट झालं आहे. लिफ्ट बोलावली आहे. आता पप्पांना ड्रॉप करतो आणि मी पण येतो दुकानावरती. बाय बाय. तर मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे सकाळचे 10:44 आहेत आता. आणि मी आता बसलो अभ्यासाला. तसं तर मी तिथं बसलं पाहिजे होतं अभ्यासाला स्टडी टेबलावरती. तिथं बसता मी इथं बसतो कारण की मला आला कंटाळा. म्हणजे जागा चेंज करत राहायची. तिथं बसल्यावरती कधी अभ्यास होतो, कधी इथं बसून अभ्यास करतो. जागा चेंज केली की माइंड डायवर्ट होतं आणि अभ्यासात पण लक्ष लागतं. स्वतः मी जरा करतो डिफरन्सिएशन मॅथ्सचा, कारण की आपल्याला जरी PCMB असलं तरी पण आपल्याला करायची इंजिनिअरिंग. सो त्यासाठी मॅथ्स गरजेचं आहे आणि मॅथ्स माझं खूप वीक आहे. सो त्याला स्ट्रॉंग करणं चाललं आहे माझं. बायोलॉजी एक साईड सब्जेक्ट घेतला आहे मी. जॉग्राफी आहे म्हणजे जाऊ द्या काय बडबड करायची. पटापटा मॅथ्सचा अभ्यास करतो कारण आता या चॅप्टरवरती आमची गुरुवारी टेस्ट असणार आहे. ह्या गुरुवारची कॅन्सल झाली ना, सो तर ती गुरुवारी येईन परत. सो तर मला अभ्यास करायचा आहे पटापटा. हा चॅप्टर जरा मी अभ्यास करतो म्हणजे मला टेस्टसाठी प्रिपेअर करते आणि बोर्डसाठी सुद्धा अभ्यास करतो. अण्णा आतमध्ये आत्ता सुटले जस्ट. सो त्यांचा आवड होते पण त्याच्यासोबत जरा गप्पा बिप्पा मारूयात. आणि आज मला भूषणसाठी पण एक रील शूट करायचं आहे कारण त्यांचे दुकान त्यांनी परत एकदा ओपन केलं. सो त्यासाठी रीलसुद्धा शूट करायला जायची आहे. तर ते काहीतरी 12 वाजेपर्यंत जायचं आहे. सो माझा जरा 12पर्यंत मी अभ्यास करत बसतो. 12 वाजता जाईन, रील वगैरे शूट करेन सकाळची, ते जेवण बनवायची वगैरे, आणि मग परत येईन. आता कालचे व्हिडिओज तर मला भूषण लोन घ्यायचीच सगळे त्याच्या फोनमध्ये आहेत. त्यांनी पाठवलेत पण ते सगळे उलटे सुलटे आले. सो त्याला परत माझ्याकडून घ्यायची ते व्हिडिओ. सो आता पटकन अभ्यास करतो मग तुम्हाला अभ्यास झाल्यावर भेटतो. आणि नाश्ता वगैरे झाला. मी पारोसा नाही आहे, मी आंघोळसुद्धा केली आहे. कपडे बदलली, मी आंघोळ केली आहे. तर अभ्यास करतो, तुम्ही पण अभ्यास करा. आता वाजले दुपारचे ना 1:07 झाली आहे. अजूनपर्यंत मम्मीचं ना जेवण बनवून झालं नाही. अक्षरशः मला ना एवढी भयंकर भूक लागली. मम्मी मला 12 वाजता बोलली जेवण तयार असेल. हे बघा अजूनपर्यंत मम्मीचं जेवण बनवून झालं नाही. काय तर शाईन बाबा की चिमणी बिमणी लावून शायनिंग काय मारता तुम्ही? हा फोडणी देते मी. शायनिंग कशाला मारू? माझं काय तोंड पडायचं त्याच्यामध्ये? जेवण का नाही झालं अजूनपर्यंत सांगा मला. झालं ना, 2च हात आहेत माझ्याकडे, 4 नाही. मला पाऊण तास भरून 1 तासभर घेतला तो. काय जेवण पण पाऊण तास बोल म्हणजे मी कितीचा टाइम दिला होता तुला? 1चा. मग किती वाजले आता? 1:10. हा पण ठीक आहे ना, 1 बोलले ना, 2 थोडी वाजलेत, 1 वाजलेत. अरे पण यार भाजी काय कोबी, आज उपवास सोडायचा, आणि हे वरण काय? भात. डाळ, यात काय भात आहे. हा, एकादशीचा उपवास सोडायचा ना आता. बनवा पटापटा, सोडा उपवास. हे काय झालं, वरण झालं, भाजी झाली, झालं सगळं. काय त्याच्यात एवढं? बनवा बाबा, टाइमपास दिवस रात्र पण झालेलो. मित्रांनो, मी तर अभ्यास करत बसलेलो आणि आता तुम्ही टाईम बघा काय झालाय. आता झालेत 4:45. मी अभ्यास करतोय मॅथ्सचा अजून पण. बघा मॅथ्सचाच अभ्यास चालू आहे माझा. आणि तर मम्मीचं बघा काय चालू आहे. व्यायाम केला पाहिजे का? फिट राहण्यासाठी. मी बरेच दिवस व्यायाम बंद केला होता ना, आता परत सुरू केला, 1 महिना झाला. पोट जरा आतमध्ये गेला त्याच्यामुळे. चांगले कारण मला आता जायचं घ्यायला पप्पांना. काय? मी आता चाललोय पप्पांना येणार की तर पप्पा स्टेशनला येतील. 5 वाजता येणार आहेत ते. मी आज आवडताना निघतो म्हणजे त्यांना घेऊ शकेन टायमावर. मित्रांनो, पप्पांना घेतलंय फायनली आणि आता निघालो आम्ही घरी. स्टेशनलाच आहे अजून. पाऊस आला ना म्हणून थांबावं लागलं आम्हाला. मित्रांनो, आता आम्ही घरी आलोय. पप्पाने जगापासून काय खाल्लंय म्हणून बघा. आता जेवतात चपाती भाजी आणि डाळ.
त्यांनी डब्याला नेलेले पोहे पण नाही खाल्ले आणि मम्मी आत्ता जस्ट व्यायाम करायला लगेच बाबा खायला पण घेतलं. हे काय खायला फायदा नाही त्या घेतलं, व्यायामाचा? तुझ्या नाश्त्यासाठी ही चीटिंग आहे. काय फायदा? परत त्यांना करणार नाही मी काही. काय फायदा? हं? जस्ट व्यायाम करायला लगेच खायला पण घेतलं यार तुम्ही. तुझ्या नाश्त्यासाठी बनवते. मला तर अजूनपर्यंत भेटलं पण नाही खायला. खायला भेटलं नाही म्हणजे बनवते ना ते मी आता. काय बनवताय देव जाणे. काय बनवते म्हणजे पौष्टिक आहार आहे. तुम्ही बनवा, मी जातो बाहेर आपला व्यायाम करतो. मित्रांनो आता टाइम झालाय 5:55 आणि आता मी करायला घेतोय प्रॅक्टिस योगाची. बघा मॅट वगैरे टाकली आणि इथं बसलीत मस्तपैकी गाणी पण लावलेली. जरा गाणी बंद केली 2 मिनिटासाठी. आपलं वेट वगैरे आणले, ब्लॉग वगैरे आहेत, तर जरा प्रॅक्टिस वगैरे करतो. गाणी मी ऐकत गाणी लावत नाही, तर प्रॅक्टिस करतो. मग तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यावर भेटतो. मित्रांनो मी आता ना माझी मॅट रोल करून ठेवत होतो आहे बघा. प्रॅक्टिस करून चालते माझी. मी मॅट रोल करून ठेवतो. नाही बघा एकटे माझ्या समोर बसून खातात. माहिती आहे इथं मला प्रॅक्टिस करतोय मी, तरी पण. म्हणजे खायचं नाही का मी? तू प्रॅक्टिस करतोय म्हणून. हा पण माझी प्रॅक्टिस होऊ द्या, मग मला पण आणून द्या. हा मग दिलंय ना तुला. कुठे ते काय ते असं कोण देतं आहे? सोलून द्यायचं असं, ते दाणे काढून द्यायचे आहे का असतात. तुला तर सोलून द्यायला? दात आहेत ना मजबूत. तरी पण काय नाही तुम्हाला ना आयतं खायचं. मित्रांनो मम्मीने आत्ताच व्यायाम केला आणि हे बघा व्यायाम केल्या लगेच. गरम आहे. कसं व्हायचं बाबा? हे गाईज बघा इथे एक्सरसाइज चालू आहे. मला रॉड लागायचं बाबा. त्र्यंबक नाहीये म्हणून त्र्यंबकच्या वतीने मी हा व्हिडिओ काढते. नको ना काय पण काय. असं द्या. कुठून बघितली तुम्ही ही एक्सरसाइज? कुठे बघितली ही एक्सरसाइज? फेसबुक का मेटाने सांगितली? अरे वा, करत जा, रोज करत जा. तर मित्रांनो आता मस्तपैकी तयार वगैरे होऊन मी आलो भूषणकडे, कारण की भूषणला दुकानासाठी एक रील शूट करायची होती. तर मला बोललेला आपण करूयात पण टाईम भेटत नव्हता. आज टाईम भेटला, मग आलो फायनली आणि रील वगैरे शूट केली मस्तपैकी. मग नीट काम कर रे. सव्वा 9 वाजलेत. मस्तपैकी सोलकडे पिलो मी. तर घरी चाललोय, घरी जाऊन जेवायचं. काय बनवलं ना आज मम्मी आणि जेवण मस्तपैकी आपण मग घरी जाऊन भेटतो. आता भूषण आलं तर जस्ट आता लिफ्टमध्ये आहे आणि काय वाजतं. काय केलं मम्मीने? काय हो? अरे मी बोललो होतो की मगाशी की मी फक्त थोडा भात खाईन, मला भाकरवर काय करू नको. तो हिनं माझ्यासाठी भाकर बनवलं. कशासाठी काय करायला होती? बघा मित्रांनो मम्मी असं जेवण बनवते. काय मम्मी काय बोलाल तुम्ही? काय कुठे ऐकतो त्यांचं काही पण. म्हणजे त्यांच्या वाट्याची भाकर मला दिली काय? चला तर जेवायला अरे बसतो. तुझ्यासाठी एक छान व्हिडिओ काढलाय, कसला? बघ ना नंतर. कोणीतरी एक्सरसाइज करत होतं. अच्छा मी बाहेर असताना काय? एक्सरसाइज वेगळ्या पद्धतीची आहे, तुला बघितलं ती समजेल. टपली मार एक्सरसाइज सारखी का? कपड्यांना इस्त्री करायचं चालू आहे, कारण की उद्या कॉलेज आहे ना. सोमवार मध्ये इस्त्री करतो. आता पप्पांचं पण करायचं आहे आणि हे माझं पण. आता पटकन इस्त्री करून घेतो, मग आता झोपून घेईन. ओके तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:04 वाजत होता. आता मी माझा मस्तपैकी अंतरून टाकले, उशी घेतली आहे आणि आज मी रग घेतला झोपायला, कारण की रात्रीचे मच्छर भयंकर चावतात आणि थंडी वाजते ना पंखा फास्ट केल्यावरती. मला मस्त तसं मोठा रग आणला आहे मारामारी करायला मच्छरांसोबत. म्हणजे पंखा फास्ट करून मी आरामात झोपू शकतो. आता स्वतः आजच्या वेळेला लावून तर संपत करते. सगळे झोपलेत बहुतेक, तरी सगळे झोपलेत. आता मी पण झोपतो. सकाळी लवकर उठायचं. कॉलेज उद्या माझा प्रॅक्टिकल पण आहे उद्या. स्वतःच्या ब्लॉग लावून संपत भेटत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट.